नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की घरातला पसारा कसा आवरायचा आणि घर नीटनेटकं कसं ठेवायचं. त्यासाठी मी तुमच्यासोबत काही छोट्या छोट्या टिप्स शेअर करणार आहे. त्या जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, बेडरूममधला पसारा. सगळ्यांच्याच घरात असतो. आपण येता जाता टॉवेल्स, त्याच्यावर कपडे, मुलांच्या खेळण्या सगळं विखुरलेलं असतं. तर कामाला सुरुवात करताना आधी बेडरूमच्या बाहेर पडताना बेडरूम क्लीन करून बाहेर पडायचं. त्याच्यावर जो पण काही पसारा असेल ना, तो जागच्या जागेवर ठेवायचा. बेडशीट व्यवस्थित करायचं, त्याच्यावर जर ब्लँकेट टाकत असाल तर ते व्यवस्थित करायचं आणि मगच बेडरूमच्या बाहेर पडायचं. कारण जेव्हा पण तुम्ही घरातले सगळे कामं करून थकून बेडरूममध्ये जेव्हा आराम करायला येतात ना, तेव्हा तो स्वच्छ बेड बघून तुम्हाला खूप छान फील होतं. आणि तेच जर मेसी असेल ना, तर झोपायची पण इच्छा होत नाही. प्रत्येकाच्या घरात असं एक टांगायचं असतं असं मी कन्सिडर करते. आता याच्यावर आपण काय करू शकतो ना, की ज्या गोष्टी आपल्याला सतत लागत असतात ना, सतत हँडी हातात पाहिजे असतात, पटकन हव्या असतात, त्या गोष्टी लावायसाठी आपण ते यूज करू शकतो. आता मी काय केलं आहे ना, की मला बाहेर जाताना स्कार्फ बांधायचा असतो, तो माझा स्कार्फ आणि मोबाईल ठेवायची माझी पर्स, छोटी पर्स ही याला लटकवत असते. आणि एक छोटी बॅग पण यायचं, मला छोटं मोठं जर काही सामान आणायचं असेल त्यासाठी मी यूज करते. तर त्यासाठी हे फर्स्ट नंबरचा हँगर माझा फिक्स आहे. त्याच्यानंतर आमच्या तिघांचे 3 टॉवेल्स, म्हणजे माझ्या मुलाचा आणि माझ्या हस्बंडचा, आमचे 3 टॉवेल्स याला लावलेले असतात. कारण ते आपल्याला नेहमी लागतात. आंघोळ झाल्यावर, तोंडात पाय धुतल्यावर, बाहेरून कुठून आल्यावर हात पुसायला किंवा फेस वॉश केला असेल तर तो पुसायसाठी ते लागतात. म्हणून मी ते नेहमी इथे टांगून ठेवते. आता थंडीचे दिवस चालू आहे, त्याच्यामुळे आमचे जॅकेट्स इथे टांगलेले असतात. जर थंडी वाजली किंवा बाहेर जायचं झालं पटकन तर आम्ही ते जॅकेट्स घालून जातो. आणि माझ्या हस्बंडचे घरी आल्यावर ते चेंज करतात कपडे किंवा त्यासाठी मग तीही पॅन्ट इथे टांगलेली असते कायम. आणि पटकन जर कुठे त्यांना बाहेर जायचं असेल तर त्यासाठी एखादी पॅन्ट किंवा टी शर्ट या हँगरला टांगलेला असतो. अशा प्रकारे जर तुम्ही रोज लागणारे पटकन लागणारे कपडे जर असे हँगरवर मॅनेज केले तर ते ठेवायला आणि पुन्हा घ्यायला खूप सोपे जातात. नंबर 3, लॉन्ड्रीचे कपडे. आता लॉन्ड्रीचे कपडे इथे तिथे सगळीकडे पसरलेले असतात. त्यापेक्षा तुम्ही तिथे ना एक अशी बादली ठेवू शकतात, जेणेकरून येताना जाताना जे पण धुवायचे कपडे असतील ना, ते त्यात गोळा होतील किंवा अंघोळ झाल्यावर जे धुवायचे कपडे असतील ना, ते त्यात गोळा होतील आणि तुमच्यावरचा ताण कमी होईल. नंबर 4 आहे हॉलमधला पसारा. आता हॉल म्हणजे काय, तर सगळ्यात पहिली रूम आपले घरात आल्यावर कोणी येताना गेस्ट येतात तर हॉलमध्येच येतात. त्याच्यामुळे हॉल हा नेहमी क्लीन आणि नीटनेटका असला पाहिजे. यासाठी तुमच्या हॉलमध्ये जर सोफा असेल तर तो व्यवस्थित, त्याच्यावर जर तुम्ही कव्हर टाकत असाल तर ते स्वच्छ आणि व्यवस्थित पाहिजे. जे छोट्या छोट्या पिलोज ठेवत असतील तर